नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धारूरचा रंगपंचमीचा 5 दिवसाचा महोत्सव सध्या जोरात आहे। आज त्याचा 3रा दिवस होता आणि 2 दिवस हे रंगमय लाल पद्धतीनं त्या पद्धतीनं झालेली अवस्था आणि त्या माध्यमातून तुमच्या समोर येणं शक्य झालं नाही। त्यामुळे आज व्हिडिओ करतोय। विषय 2 दिवसाचे तसेच मनात साठवून राहिलेत आणि खऱ्या अर्थानं तुमच्या समोर यायचं तर येताना त्याच आविर्भावात यायचं की ज्या गोष्टीचा परिणाम सामाजिक दायित्वावर पडेल त्या हिशोबाने। त्यामुळे 2 दिवस व्हिडिओ करणं टाळलं आणि आज परत तुमच्या सेवेत हजर आहे। पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा विषय ज्या पद्धतीनं आपण हाताळतोय त्या पद्धतीनं हा विषय ईडीसुद्धा हाताळते। 29/3/2023 रोजी म्हणजे त्याच्या जवळपासच्या काळामध्ये ईडीकडं हा पूर्ण चार्ज गेला आणि ईडीकडं चार्ज गेल्यानंतर ईडीनं ज्या पद्धतीच्या शोध मोहिमा या ज्ञानराधाच्या संदर्भातून किंवा ज्ञानराधाचा वापरण्यात आलेल्या पैशाचा विषय जशा शोध मोहिमा सुरू केल्या त्या पद्धतीनं ठेवीदारांचाही जो विश्वास होता, दृढ विश्वास की आता ईडीच्या हातात विषय गेला आहे आणि ईडीच्या हातात विषय गेल्यानंतर ईडी ही पूर्णपणे ज्या पद्धतीने ईडीचा अनुभव आहे की राजकीय समीकरणामध्ये ईडी ह्या नावाने जशा पद्धतीची भीती आहे, जसं एकीकडं एका काळी शोले पिक्चर आल्यानंतर प्रत्येक आई आपल्या मुलाला म्हणायची सो जाने तो गब्बर सिंग आ जाएगा, तशी परिस्थिती सध्या भारतात ईडीच्या संदर्भात आहे। तर ईडी म्हणलं की आम्हाला न्यायाची आणि पैसे परत मिळण्याची एक अपेक्षा निर्माण होते आणि या अपेक्षेमुळं अनेक ठेवीदार या ईडीच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत। ज्या पद्धतीने ईडीच्या प्रेस नोट बाहेर पडतात, ज्या पद्धतीने ईडीची माहिती बाहेर पडते तसे या ठेवीदारांमध्ये एक चैतन्याचं वातावरण किंवा कशा पद्धतीने याची पैशाची विल्हेवाट लावली होती याचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न ठेवीदार करतात। तसे आत्तापर्यंत म्हणजे 29/3/2023 पासून ते कालपर्यंत आज तागायत म्हणजे 16/3/2025 पर्यंतचा काल या ईडीनं जवळपास आत्तापर्यंत 5 प्रेस नोट रिलीज केल्यात आणि या 5 प्रेस नोट जेव्हा रिलीज झाल्यात ना त्या प्रेस नोटमधला संदर्भ आणि ज्या पद्धतीच्या ज्ञानराधाच्या पैशाचा तपास हा वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे। हा विषय मांडत असताना ईडीनं PMLA कोर्टामध्ये ज्या गोष्टींचे दाखले या ज्ञानराधाच्या संदर्भात दिले ना त्या दाखल्यांना पाहून असं वाटतं की ज्या पद्धतीची फिरवी आणि ज्या पद्धतीनं सुरेश कुटेंनी फेक कंपन्या तयार करून स्वतःची एक जी सत्ता लालसा आहे किंवा जी महत्त्वाकांक्षा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला होता। परंतु जोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याजवळचा जो बेसिक कॅपिटल नसेल ना तो कोणताही प्रोजेक्ट त्या पद्धतीनं भरारी घेऊ शकत नाही, कारण की त्याच्यात आपले पैसे असल्याशिवाय आपल्यालाही त्या गोष्टीची किंमत कळत नाही। त्या गोष्टीचा ज्या पद्धतीचा काटकसरीचा व्यवहार पाहिजे त्या पद्धतीचा काटकसरीचा व्यवहार आपले पैसे असल्याशिवाय माणूस करत नाही, कारण की बाहेरचे पैसे आलेले त्याला महत्त्व नसतं, दाम नसतो, घाम नसतो। त्यामुळे आलेला पैसा कसा वापरायची ह्याची जर खऱ्या अर्थानं आणि जवळपास तुम्ही जर कोणत्याही बँकेत गेलात किंवा कोणत्याही आर्थिक संस्थानात गेलात आणि एखादा तुम्हाला उद्योग किंवा एखादा प्रकल्प उभा करायचा असेल तर बँक तुम्हाला 100% फायनान्स कधीच करत नाही। बँक ही 30% 40% रक्कम ही तुमची किती इन्व्हेस्टमेंट आहे त्या पटीनं तुम्हाला ते अर्थसहाय्य करत असते आणि खऱ्या अर्थानं हे अर्थसहाय्य करण्याच्या मागं हाच हेतू असतो की जोपर्यंत माणूस स्वतःचे पैसे त्या व्यवसायामध्ये टाकत नाही किंवा त्याच्यात उभे करत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाला ज्या पद्धतीची उभारी मिळायला पाहिजे किंवा व्यवसायाकडं माणसाचं जसं लक्ष पाहिजे त्या पद्धतीचं लक्ष जातं। परंतु या ज्ञानराधाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सगळं उलटं आहे। ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे पैसे घेऊन मनोरंजक असे कल्पक असे प्रकल्प तयार करण्याचा प्रयत्न सुरेश कुटेंनी धडाधड सुरू केला आणि ज्या पद्धतीने सुरू झाल्यानंतर ईडीच्या म्हणजे हिशोब न ठेवल्यामुळे ईडीची एंट्री या 23 फेब्रुवारी महिन्यात या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजमध्ये झाली आणि तिथून धनाधन उडवायला सुरुवात झाली। म्हणजे पत्त्याचं
घर ज्या पद्धतीने कोसळत गेलं, एक एक टप्पा कोसळत गेला. आणि आज बाजारात काय आहे, तर आज बाजारात फक्त विवेचन आहे. ज्ञानराजाच्याबद्दलचा आविर्भाव आहे, त्याबद्दलची आसक्ता आहे. माणसाच्या मनात चीड येते, कारण की या सगळ्या गोष्टीचा जो उद्रेक आहे तो सर्वसामान्य माणसाला गंडा घालण्याचा प्रयत्न होता. आता गंडा घालण्याचा प्रयत्न कितपत योग्य होता हे म्हणण्यापेक्षा लोकांकडून जास्त व्याजाच्या पोटी ज्या पद्धतीची रक्कम उभी करून सर्वसामान्य माणसाला जो लावलेला चुना आहे ना, तोच चुना खऱ्या अर्थानं आता ईडीच्या माध्यमातून बाहेर पडेल असं वाटतं. परंतु आता ज्या पद्धतीच्या प्रेस नोट ईडीकडून सुद्धा येत आहेत, त्या प्रेस नोटला जर पाहिलं तर प्रेस नोटमध्ये ज्या काही भूमिका पहिल्यांदा आक्रमक होत्या, ज्या पद्धतीच्या 22 जण म्हणजे दिव्यांदास शर्मापासून तर ते हाडोळे, पुन्हा त्यांचे संचालक मंडळ, पुन्हा तिरुमला ऑइलमधले काही उच्चपदस्थ अधिकारी, हे सगळे ईडीनं आपल्या रडारवर घेतले होते. आणि या ईडीच्या रडारवर आल्यानंतर ज्या पद्धतीची एक न एक पैशाची हिशोब आणि ज्या पद्धतीने एकूण म्हणजे 1500 कोटी 1300 कोटीपासून सुरू झालेला व्यवहार आज 3550 कोटीवर येऊन थांबला आहे. म्हणजे याच्या जवळपास ज्या ज्ञानराजाच्या आकडे फिरत आहेत, म्हणजे जे डिपॉझिटरचे आकडे फिरत आहेत, ते आकडे आणि आता ईडीने मांडलेले आकडे हे सारखे आहेत. परंतु हे सारखे असून काही उपयोग नाही आहे जोपर्यंत ईडी ह्याच्यावर तटस्थ भाव अजून घेत नाहीत. आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीने फेक कंपन्या आणि फेक शेल कंपन्यांच्या नावाने जे काही पैसे गुंतवलेत, जसं फॉरेन फंडमध्ये त्यांनी जो शोध मोहीम लावून फॉरेन फंड्समध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये जे पैसे अडकलेले दाखवले सुरेश कोट्यांचे, त्या पद्धतीचा तो पैसा तो मूळ स्थानी येणं गरजेचं आहे. आणि PMLA कोर्टामध्ये अजूनही चार्जशीट दाखल झाली नाही, कारण की चार्जशीट दाखल झाली असती तर कदाचित आता या प्रेस नोटचा अंतिम टप्पा आपल्याला पाहायला मिळाला असता. या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे परवा दिवशी या 2-3 दिवसा अगोदर एक ईडीची प्रेस रिलीज प्रसिद्ध झाली. आणि त्या प्रेस रिलीजमध्ये ज्या पद्धतीने ईडीनं मांडलं आहे की आता सुरेश कुटे अँड फॅमिली हा विषय येतो आहे. सुरेश कुटे अँड फॅमिली म्हणजे नेमका म्हणण्याचा अर्थ काय? हा विषय सुरेश कुटे आणि कुटुंब, त्याचं व्यक्तिगत कुटुंब आहे का संस्थेचं कुटुंब आहे का, या माध्यमातून ज्या पद्धतीचा फेक कंपनी शेल कंपन्यांचा जो एक विळखा तयार केला होता त्याला मिळून या ईडीनं फॅमिली म्हणलं आहे, कुटुंब म्हणलं आहे. याचा दुजोरा या ईडीनं यांच्या प्रेस नोटमध्ये दिला नाही. वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा एक ना एक रुपया या मल्टीस्टेटच्या नावाखाली या मोठमोठ्या प्रकल्पामध्ये वापरून ज्या पद्धतीची भरमसाठ उधळपट्टी करण्यात आली, वास्तविक पाहता ही ज्या पद्धतीनं वरच्या परिस्थितीत जेव्हा विकासात्मक धोरण आखून त्याच्यावर मार्केटिंगवर किती पैसा खर्च करायला पाहिजे होता, जाहिरातीवर किती खर्च करायला पाहिजे होता, आणि या माध्यमातून जी काही सॅलरीज आहेत किंवा बाजारपेठेमध्ये मिळणारं पोहोचणारं त्यांचं उत्पादन आहे, ह्याची रेशो यांना कधीच पाळता आलेले नाही असं या ईडीच्या प्रेस नोटवर दिसतं आहे. आणि ज्या पद्धतीने यांनी वाढवलेला हा फापट पसारा, वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं यांनी कमीत कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर नफा काढून लोकांच्या भूमिका आणि विश्वास जपला असता तर कदाचित ही दयनीय अवस्था कुठ्यांची झाली नसती. पण असो, आज जवळपास आम्ही म्हणजे जानेवारी 2023 पासून हा संघर्ष आमच्या नशिबाला आला आहे. आणि ज्या पद्धतीने ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा ही दोन्ही मिळून ज्या पद्धतीच्या संयुक्तिक कारवाया करते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे चार्जशीट न्यायालयात सबमिट झालेले आहेत, म्हणजे दाखल करण्यात आले. त्याच्यात अनेक प्रकारच्या ज्या परिस्थित्या मांडल्या आहेत, ज्या पद्धतीने या तपासाला एक वेग दिला आहे, त्या पद्धतीचा वेग आता ईडीच्या तपासात यावा आणि खऱ्या अर्थाने PMLA कोर्टाच्या माध्यमातून कुट्यांचा जो झालेला विषय आहे तो पूर्णपणे पटालावर येऊन त्याच्यावरची जी भूमिका आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी वाटलेली खैरात आहे किंवा त्यांनी निर्माण केलेल्या शेल कंपन्याकडून कसा पैसा आपल्याला एकत्र करून या सर्वसामान्य ठेवीदारांपर्यंत कसा पोहोचवता येईल याकडंच शासनाने लक्ष घालावं एवढीच विनंती. नमस्कार.